हॅलो. परत मी तुमचं या लॅटेस्ट व्हायब्रेशनच्या क्लासमध्ये परत स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण डायटोमिक लॅटिस व्हायब्रेशन पाहिलं आणि आज आपण आता फोनॉन्स एक वेगळी कन्सेप्ट आहे ते आपण एक्सप्लेन करूया. आता लक्षात घ्या की फोनॉन म्हणजे काय नेमकं आपण बघूया. In previous lecture I have told you that when you give the heat energy, thermal energy to any crystal, then atom of that crystal gets vibrated. Right? लक्षात घ्या की तुम्ही कुठली हीट एनर्जी किंवा थर्मल एनर्जी, थर्मल म्हणजे हीट, जर एखाद्या सॉलिड देता एखाद्या क्रिस्टलला देता तर त्या सॉलिडमध्ये जे ॲटम्स असतात ते व्हायब्रेट व्हायला जातात. ते व्हायब्रेट about their mean position along three dimensions, any direction it can vibrate, and that's why they produce the vibrational energy. The vibration मध्ये एनर्जी प्रोड्यूस करतात त्याला म्हणायचं व्हायब्रेशनल एनर्जी. सो when we give heat energy to any crystal, its lattice points or you can say the atoms gets vibrated, which produces the vibrational energy. आणि त्या व्हायब्रेशनल एनर्जीचा स्मॉलेस्ट पार्ट त्याला म्हणायचं फोनॉन. सो फोनॉन इज नथिंग बट द स्मॉलेस्ट पार्ट. तर त्याला स्मॉलेस्ट पार्ट म्हणजे कसं क्वांटम, लहान कण, त्याला लहान कण स्मॉलेस्ट पार्ट, लहानात लहान कण म्हणायचं क्वांटम ऑफ व्हायब्रेशनल एनर्जी. थर्मल रेडिएशन मध्ये कसं, थर्मल रेडिएशन मध्ये फोटॉन्स असतात हो की नाही. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ दॅट थर्मल एनर्जी इज कॉल्ड एज फोटॉन. तसंच स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द व्हायब्रेशन एनर्जी इज कॉल्ड एज फोटॉन. तसं म्हणजे कन्सेप्ट बघा, दिस फोनॉन इज जस्ट लाईक द फोटॉन. फोनॉन फोटॉन सारखंच असतो, त्याच्या प्रॉपर्टीज आणि फोटॉनच्या प्रॉपर्टीज या जवळजवळ सारख्याच असतात, ऑलमोस्ट सेम असतात. फक्त काय तर व्हायब्रेशन एनर्जी मधला तोच लहान कण आहे म्हणून आपण क्वांटम आहे म्हणून म्हणायचं की त्याला फोनॉन म्हणायचं, आणि इकडं ह्याला काय म्हणायचं फोटॉन म्हणायचं. आता सेम थिंग इज ॲपार्ट. या फोनॉनचं कसं असतं की या फोनॉनची जी एनर्जी असते, फोटॉनची एनर्जी आपण मांडली E इक्वल टू h/nu. If this is the energy of photon, so we can say similarly the energy of phonon is given by h/nu, where nu is the frequency of the photon. So similar फोटॉनची जी एनर्जी असते तिकडेच फोनॉनची एनर्जी असते, फक्त त्याचं फ्रिक्वेन्सी वेगळी असते, न्यू फ्रिक्वेन्सी. सो हियर रिप्रेझेंट न्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द फोनॉन. सो E इज इक्वल टू h/nu. नाउ I can write like this, E इक्वल टू ट्वाइस पाय h अपॉन याला ट्वाइस पाय ने मल्टीप्लाई करा आणि डिवाइड बाय ट्वाइस पाय करा, इक्वल आहे कसं. So just you multiply by twice pi and multiply by twice pi. So h upon twice pi to twice pi nu, and that is h upon twice pi ला काय म्हणायचं h cross, and twice pi nu म्हणजे angular frequency omega of the phonon. So this is, we can say that the energy of one single phonon. So E is equal to h cross omega. h upon twice ला आपण म्हणतो h cross. ते क्वांटम मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला सर शिकवतील. क्वांटम मेकॅनिक्स मध्ये कन्सेप्ट आहे h क्रॉस. सो देयरफॉर h अपॉन ट्वाइस पाई इज कॉल्ड एज h क्रॉस. हियर ओमेगा रिप्रेझेंट दॅट इज ट्वाइस पाई न्यू इक्वल टू ओमेगा, दॅट इज angular frequency of the phonon. So E is equal to h cross. So this above energy represent the energy of the single phonon. Suppose we have n number of phonons. So I can write like this, En equal to n h cross omega. So it will represent the energy of n number of phonons. So these phonons are identical particles. They are same. Their masses are the same, and they obeys the Bose-Einstein statistics called as BE statistics. हे स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. तिथे नुसतं लिहायचं की these phonons obeys Bose-Einstein statistics
They are identical particles, and their frequency, I think, their frequency varies from 10 raised to 4 to 10 raised to 12. म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सी 10 raised to 4 to 10 raised to 12 हर्ट्झच्या मध्ये. So they have wide range of frequency, we can say that. So this is nothing but the phonons. And again we can say that the number of phonons, because these phonons, as the number of phonons may increase or decrease as temperature of that energy, we can say the temperature increases, temperature of the solid increases, so number of phonons may increase. If it decreases, number of phonons are decreases, and therefore the number of phonons, average number of phonons in vibrational mode is given by, so this expression is given by e raised to h cross omega upon kBt minus 1. So we can say that, or इथं आपण असंही लिहू शकतो, एवढं लिहिण्यापेक्षा 1 upon exponential असं लिहूया वरती काय नाही, that is h cross omega upon kBt minus 1. So this is the average number of phonon which is in vibrational mode. So this is given by average number of phonon. हे direct expression आपण statistical mechanism मध्ये दिलेलं आहे, where kB represents Boltzmann's constant, T represents absolute temperature, h cross तुम्हाला explain करेन, omega be the angular frequency. So this is of the phonon. बघा आपण काय शिकलो, phonon is nothing but the quantum of vibrational energy. Its energy is given by E equal to h nu. आता व्हायब्रेशन एनर्जी का प्रोड्यूस करते, ज्यावेळेला आपण थर्मल एनर्जी एखाद्या सॉलिडला देतो त्यावेळेला त्या सॉलिडचे ॲटम्स व्हायब्रेशनल मोडमध्ये येतात, ते व्हायब्रेट व्हायला लागतात. ऑलरेडी ते व्हायब्रेटच असतात, बट ड्यू टू दिस ॲडिशनल थर्मल एनर्जी दे गेट्स व्हायब्रेटेड रिग्रसली, जोरात व्हायब्रेशन. मुळातच कुठलीही एनर्जी दिली नसताना एक कुठल्याही सॉलिडमधले ॲटम हे व्हायब्रेशनल मोडमध्ये असतात, थोडे व्हायब्रेट होत असतात विथ देअर अँग्युलर फ्रिक्वेन्सी. But when you give the external energy, they get more vibrate rigorously, and they produce the vibrational energy. So that quantum of vibrational energy is called as phonon. So this is nothing but इसे h nu होगा. हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे, हे बघत चला, त्याप्रमाणे आपण बघूया. So this is about the phonon. Now we go for next, that is, आता आपण phonon चे इथे थांबूया इथं. So we have seen हे ब्रीफ इंट्रोडक्शन, आपण स्पेसिफिक हीट बघूया जस्ट. स्पेसिफिक हीट, तर स्पेसिफिक हीट तुम्ही FY/SY ला शिकलेला आहात. You have studied this specific heat. It is nothing but the amount of heat given to the substance, 1 gram of the substance, so that its temperature increases by 1 degree centigrade. तर कसं आहे की आपण specific heat of any substance is defined as की त्या सबस्टन्सला अशी हीट द्यायची की जेणेकरून त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीने वाढेल. समजा ओरिजिनल टेम्परेचर एखाद्या सबस्टन्सचं 25 डिग्री असेल, तर त्याला हीट अशी द्या की त्याचे 26 डिग्री होईल. त्या हीटला म्हणायचं स्पेसिफिक हीट. सो वी कॅन से दॅट द स्पेसिफिक हीट, सपोज dq इज द अमाउंट ऑफ हीट गिवन टू द सबस्टन्स सो दॅट इट्स टेम्परेचर increases from T to T plus dt, then we can say that C equal to dq by dt. So this is called as specific heat. It is always is called as specific heat of the substance. It is denoted by C. It is denoted by letter C. So C is equal to dq by dt. So there are two types of specific heat. One, specific heat at constant volume, denoted by CV, and second, specific heat
at constant pressure, that is Cp. हे झाले तुम्हाला BSc 1-2 ला. आणि this Cp is always greater than Cv. हे तुम्ही पाहिलेलं आहे. तेच जरा ब्रीफ आयडिया, that is specific heat at constant volume Cv आणि specific heat at constant pressure, and Cp is always greater than Cv. पण आता काय होतं की ज्या वेळेला गॅस वगैरे असेल तर Cp कन्सिडर केलं जातं. गॅसियस मटेरियल जर असेल तुमचं, then Cp is considerable. So generally what happens in case of solid, when we determine the specific heat, it is generally determined at a constant volume, that is Cv. In case of solid substance, Cv is almost equal to Cp. हे दोन्ही जवळ सारखे आहेत, त्याचा काही इफेक्ट होत नाही. So we can say that we give the heat to the solid at a constant volume. So here Cv we can be required. Now one thing is that, so when we give the heat to any substance, according to first law of the thermodynamics, that heat is utilized by the substance to increase its internal energy and plus to perform work done, PdV. हे झाले तुम्हाला thermodynamics मध्ये. समजा एखाद्या सबस्टन्स तुम्ही हीट दिली तर ती सबस्टन्स त्या हीटचा दोन प्रकारे युटिलाइज करतो. काय करतो की पार्ट ऑफ द हीट इज युज्ड टू इनक्रीज इट्स इंटरनल एनर्जी and the remaining part of the energy is used to perform work done, PdV, that is dq equal to dE plus PdV. So this is, we can say that. आता इथे लक्षात घ्या की dq equal to dE plus PdV. Just I told you that in case of Cv, C म्हणजे dq by dt, जनरल फॉर्म्युला आहे ना. So dq by dt at constant volume. आता समजा याचा dq by Cv जर काढायचं असेल तर काय होईल सांगा. सो Cv इक्वल टू dq by dt at constant volume. याचं काय, that is dou E by dou T at constant volume. So this is Cv equal to dou E by dou T at V. काही कॉस्ट कैसे होईल ना, वॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे dV equal to 0. So this is the specific heat. So we can say that the specific heat आपण काय केलं, C equal to dQ by dt. It is amount of heat given to 1 gram of the substance so that its temperature increases by 1 degree centigrade. And therefore we get this formula C equal to dQ by dt. This is specific heat. This is the general formula. Now again we have seen there are two types of specific heat. One specific heat at constant volume and specific at constant pressure. But in case of solid, we have to consider the specific heat at constant volume only. Now one thing is that when you give the energy to the substance, it is utilized by two ways. One, to increase its internal energy and to perform the work done. So first law of thermodynamics पाहिला आहे FYS वाला. So dE plus PdV. जास्त डिटेल्स मध्ये जाऊन हे झालेलं आहे तुम्हाला. पण काय होतं की Cv is equal to dV, कॉन्स्टंट मला हे 0 होतं. म्हणजे काय, याचा अर्थ काय की जेव्हा आपण एखादी हीट एनर्जी देतो सबस्टन्सला तर ती कंप्लीट युटिलाइज होते त्याची इंटरनल एनर्जी वाढवण्यात. हा त्याचा अर्थ आहे की वेन यू गिव्ह द एनर्जी टू द सॉलिड, द टोटल एनर्जी इज युज्ड टू इनक्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ सबस्टन्स. म्हणजे याचाच अर्थ आपण एखाद्या सबस्टन्सला हीट एनर्जी दिली, हीट दिली तर ती संपूर्ण हीट काय करते, त्या सबस्टन्सचं इंटरनल एनर्जी वाढवते. सो दिस इज your, so we can say that, so this is the specific heat. आणि त्याला ह्याला काय म्हणायचं, ह्या स्पेसिफिक हीट at constant volume, स्पेसिफिक हीट at constant volume. आता हे कॉन्स्टंट व्हॉल्यूम आपल्याला अशोध आहे व्हॉल्यूम, तिथं प्रेशर वगैरे काय भानगडच येत. स्पेसिफिक हीट at constant volume. So it is totally utilized by the substance to increase its internal energy. मग त्यामुळे काय होतं, सगळी एनर्जी त्यात ॲब्सॉर्ब केल्यामुळे त्या लॅटिस पॉईंटनी किंवा त्या ॲटम्सनी
लॅटिस पॉईंट म्हणजे त्या ॲटम्सनी, तर त्या ॲटम्स व्हायब्रेट व्हायला चालू होतात. सो दॅट्स वाय व्हायब्रेशनल एनर्जी इज प्रोड्यूस्ड, वी कॅन से दॅट. अँड देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॅटिस हीट कॅपॅसिटी. ह्याला लॅटिस हीट कॅपॅसिटी, or we can say that the lattice specific heat, it is also called as or lattice specific heat. बघा ते का म्हणायचं, कारण का ज्याला एखाद्या सॉलिड सबस्टन्सला आपण एनर्जी देतो तर ती टोटल एनर्जी कशासाठी गेली, टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ दॅट सॉलिड सबस्टन्स. That's why that temperature of that substance increases and it vibrates. The atoms of that substance or lattice vibrates about their mean position along the three-dimensional axis. And that's why this specific positive volume ला काय म्हणायचं, lattice heat capacity or lattice specific heat of a solid. इथं शब्द वापरायचं, lattice of a solid. तर हे महत्त्वाचं आहे बघा, of solid. तर हे आपण शिकलेलो एवढंच. अच्छा, पुढे हे परत बघा, व्हिडिओज बघा, महत्त्वाचं आहे. एखादं तुमची एक्झाम ऑनलाईन पद्धतीनं होईल, ऑब्जेक्टिव्ह टाईप ते वाचा, हेच पडणार आहे प्रश्न. ओके, थँक्यू.